या मातीचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, ते आपण कधीच फेडू शकत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं त्रिशताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करतोय आणि येणाऱ्या 31 मे रोजी त्यांची जयंती आहे. आणि आज आपण गोदा ते नर्मदा ही जलयात्रा काढून अहिल्यादेवींच्या कार्याला एक प्रकारे अभिवादन करतोय असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही. आणि अहिल्यादेवींचं जन्मस्थान असलेल्या चोंडीच्या पवित्र भूमीतील मातीचा अहिल्यादेवींचे कर्मस्थान असलेला महेश्वर पर्यंतचा प्रवास या यात्रेच्या निमित्ताने होतोय. म्हणजे जन्मभूमी ते कर्मभूमी असा प्रवास या ठिकाणी होतोय. आणि त्यामुळे आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक दिवस आहे, आनंदाचा आहे आणि श्रद्धेचा देखील आहे. गोदावरीपासून नर्मदेपर्यंत हा प्रवास केवळ भौगोलिक नाही तर तो आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आहे. मी नेहमी सांगतो, राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असतं. यांच्या आशीर्वादानेच आमच्यासारखे कार्यकर्ते प्रेरणा घेऊन काम करत असतात.